हो वाव, काय दिसतंय हे, काय दिसतंय, आय डोंट नो. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन ब्लॉगमध्ये. आजच्या दिवसाची सुरुवात आपली झाली आहे सिग्नलपासून. आहोत आपण आता पाम बीच रोडवरती. सकाळचे वाजलेत 6:19. जायचं आहे महाबळेश्वर, 210 किलोमीटर. ETA तर आपला 10:46 आहे. सध्या तरी मी एकटाच आहे. महाबळेश्वरला आणखीन एक व्यक्ती आपल्याला जॉईन होणार आहे. त्याचं नाव तर रिव्हील नाही करत, पण तुम्ही त्याला भेटलाय पाठच्या ब्लॉग मध्ये. मैं नहीं दिखाऊंगा. प्लॅन तर खूप अनप्लॅन आहे. फिक्स एवढंच आहे की महाबळेश्वरला जायचं. हा जुगाड कसा वाटतोय माझा? ये क्या बना दिया तुमने? 5च्या 5 गाड्या कुठेतरी सोबत चाललेत. तुम्ही सगळे सोबत आहेत काय? कुठे चाललाय? खेळ कोकणात चाललाय? भारी. हे सगळे एवढी गँग घेऊन चाललाय? अच्छा, हॅव अ सेफ राईड भावांनो. धुके बघा, आई शपथ, दिसते की नाही माहित नाही. एकच नंबर धुकच आहे. A few minutes later. मॉर्निंग गुड झाली आहे. आता वाजलेत 6:52. तर आपला ETA जो आहे वाढत चाललाय. 11:03 झालाय आता. बॅगचा जुगाड मी केलाय बघा. हे जे माझं या छोट्या बॅगेमध्ये गोष्टी होत्या त्या अर्ध्या इकडे करून बंजी कॉर्डने त्याला मध्ये घातलाय. आणि ही जी बॅग आहे ती मी आडवी केली. ह्या मुलीकडे जी बॅग आहे ना, आय गेस ती वायटेरा क्लॉ बॅग आहे. अरे हाय, वो जो उनके पास बैग है वो वाइटर का क्लॉ बैग है क्या? 72 लीटर्स. माझं तुम्ही किती दिवसासाठी चाललाय कोकण? 7 दिवस. अरे वा, नाईस. चला, हॅव अ सेफ राईड, बाय. जिंदगी हो तो ऐसी हो. अरे भाई बैग बघ, बैग बैग बैग. देव माणूस निकला. What goes around comes around. Oh, ते काय आहे? What is this? अरे नाही, लाकूड आहे. झाले सकाळ, वाजले 7. हे काय झालं, फालतूगिरी झाली आहे. मला युटर्न मारून कुठे जायचं आहे? युटर्न का सांगतंय यार, गुगल मॅपच्या भरोसे आहे ना. आपल्याला आता इथून जायचंय लोणार वगैरे करत. जाऊया गुगल मॅपच्याच भरोसे. पण मला एवढं माहिती आहे की पेनला जायचा रस्ता थोडाफार सिनिक असेल. कॅमेरा ऑन केला आणि मस्तपैकी गाडी पळवायला भेटली. मस्त मोकळा रोड भेटलाय. अशा प्रकारे आपण आपले 50 किलोमीटर आता कंप्लीट केलेत. वाजलेत परफेक्ट 7:34. दुःख आहे तर. सनराईज झालाय. वाव, तुम्हाला मी एकदम खतरनाक वाला जुगाड दाखवतो. शिवाच्या पाठीमागे रॅक बघा, रॅक. व्ह्यू बघा, किती सुंदर दिसते गाडी. खूपच गाड्या येतात. एकदम पिक्चर परफेक्ट मुवमेंट आहे. फक्त एक फोटो. I'll put these photos on Instagram so you guys can follow me on the Instagram too. जलवा है हमारा. दृश्य बघा. हो वाव. इथे मला अनुरागचा डायलॉग आठवतो. हॉले मॉले. सुंदर आणि मस्त रोड आहे. एकदम सुसाट चाललोय आपण. आता झालेत आपले 70 किलोमीटर कंप्लीट. हो, ट्रेन चालली आपल्या बाजूने. काय दिसतंय हे, काय दिसतंय, आय डोंट नो. कॅमेरामध्ये एवढं भारी दिसतंय का? पण पांढरा शुभ्र डोंगर, त्याच्यावरती सूर्य. वा. आणि अशा प्रकारे आपण आपले 100 किलोमीटर कंप्लीट केलेत. आता झालेत 8:40 आणि खूप मस्त रोड आहे. मी मगाशी रिग्रेट करत होतो ते युटर्न मारून यायला, बट खूपच भारी व्ह्यू आहे. नेक्स्ट लेवल व्ह्यू आहे. भरपूर जास्त थंडी वाजते मला. आपण आहेत आता नॅशनल हायवे 66 वरती. POV, we are running alongside the train. So far so good. 115 किलोमीटर झालेत. लास्ट 15 किलोमीटर्स पासून आपण चहाची टपरी शोधता भेटत नाहीये. अजून एक कप चहा.
पोरांचा व्हिडिओ कॉल चालू आहे, व्हिडिओ कॉल. भाई साहब, पण गेले 2 मिनिटापासून हीच अशीच लाईन लागली आहे आणि गुगल मॅप काय झोपलाय भाई, काहीच दाखवत नाही, ते निळा दाखवतोय. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी. भाई साहब. आणि मी बोलतो मगासपासून माझं गुगल मॅप्स का हे होत नाही, गुगल मॅप्स का नाही होते. माझा हॉटस्पॉट बंद केलेला मगाशी, तो चालू करायचाच विसरलो. माणगावचं ट्रॅफिक आहे. बरं झालं नाश्ता मी अगोदरच केला. आता हे ट्रॅफिकमध्ये ॲटलिस्ट मला थोडीशी ताकद आणि माझं फोकस तरी राहील. निर्मल सर, अगर आप ये व्लॉग देख रहे हो तो ये रोड आपको याद होगा. भाई ट्रॅफिक बघा भावांनो. मी तर काय भाई बापा तर सारखीच गाडी चालवते. तुम्हारा लक्षण बिल्कुल ठीक नहीं लग रहा है, तुमसे ना हो पाएगा. First time. भाई मला वाटलं ही मला पण अडवेल. सॉरी दीदी. बस हवा निकल गई. बिचारी चांगलं काम करत होती. गो ब्रो गो. राईट लेफ्ट असंच चाललंय माझं बघा. जेसीबीचा खोंगा. किती लांबपर्यंत ट्रॅफिक आहे, किती लांबपर्यंत ट्रॅफिक आहे. One eternity later. आपण जे ट्रॅफिक क्लिअर केलं त्यानं आपले जे वरचे 35 दाखवत होतं मला, 12:35ला मी तिथे पोहोचणार. तर आता मी बरोबर 12ला पोहोचणार. खूपच भारी रस्ता आहे, एकदम मस्त. मगासपासून 90 वरती क्रूज करतोय, आता 93 आहे. मस्त. इथे कळतं आपल्याला की क्रूज कंट्रोलची काय गरज असते बाईकमध्ये. हो वाव. ETA झाला आपला आता 11:55चा. अरे भाई याला काय झालं. उरलेत फक्त 57 किलोमीटर. खूपच भारी रोड होता. मला खरंच दिल्लीच्या रोडची आठवण आली. रुला दिया आपने. जो मला महाबळेश्वरला भेटणार आहे त्याला मी माझी लाईव्ह लोकेशन पाठवतोय. पार्ले पाहिजे इकडे जा, खेडला जायचंय सरळ जा. भाई ने बोला करने का तो करने का. सकाळच्या थंडीने जरा नाक माझं जे आहे ना जाम झालेलं, आता ओपन झालंय. या वॉर्म वाटतंय, खूपच वॉर्म. महाबळेश्वरचा बोर्ड दिसलाय आपल्याला आफ्टर 179 किलोमीटर्स. महाबळेश्वरला काय मी फिरणार नाही. महाबळेश्वरला 2च गोष्टी करायच्यात मेन. मॅप्रो गार्डनमध्ये जायचं आहे, सँडविच आणि तो स्ट्रॉबेरी क्रीम जे आहे ते खायचं आहे. काका मस्तपैकी चौकात उभा राहून तंबाखू मळतायत. एकच नंबर. हम तो ऐसा लग रहा है दिल गार्डन हो रहा है. बहुत मजा आ रहा है यहाँ पे. आता 38 किलोमीटर्सने आपल्याला डायरेक्ट लेफ्ट आहे. 38 किलोमीटर्स म्हणजे डायरेक्ट आपण ह्या रोडने डायरेक्ट महाबळेश्वरला पोहोचणार. कारण टोटल राहिले 39 किलोमीटर्स. मस्त जागा भेटली मला थांबायला सुद्धा. आणि जो माझा मित्र येणार आहे, काय आता सस्पेन्स ठेवायचा आहे, संकेत शिंदे सरकार, तो आणि मी एक्झॅक्ट सेम डिस्टन्सला आहेत. घाट बघा, घाट मस्त. इथे मॅपमध्येच तर बघा कसला दिसतोय, इकडे कसला भारी आहे. Much later. मस्त एन्जॉय केला आतापर्यंत खाली. आता मस्त वरती पोहोचलोय. होय. कीर्तन चालू आहे, कीर्तन. हा चालवतो ना लोकलच वाटतं. ठीक आहे. तर बेसिकली प्लॅन आता असा आहे की स्टे नाही करायचा आहे महाबळेश्वरमध्ये, मॅप्रोमध्ये जाऊन खायचंय. बस विषय संपला. जे पांढरे शुभ्रे डोंगर मगाचपासून मला दिसत होते त्या डोंगरांमध्ये मी सध्या आहे. हे सगळे डोंगर होऊन एकच क्वेश्चन मनामध्ये येतो की महाराजांनी त्या काळी एवढ्या सगळ्या डोंगरांची चढाई करून वरती जाऊन ते किल्ले लढायचे, ते किल्ले जिंकायचे. डेंजरस
भाई आपण फक्त इमॅजिन करू शकतो. वायडर हे खूप वाईट विचार आलाय मनामध्ये. हे जे एवढे सारे स्ट्रॉबेरीचे दुकानं डिस्टन्सवरती, तर एकाच्या ह्याच्यात जाऊन एक खातो, दुसऱ्याकडून दुसरी खातो. माझं तर पोट भरून जाईल स्ट्रॉबेरी. तोबा तोबा, थारा मूड खराब कर दिया. अजून एक पण स्ट्रॉबेरीचं दुकान नाही दिसत. त्यांना कळालं की काय माझ्या डोक्यात असा विचार आला आणि असा असा माणूस इथे फिरतोय. खतरनाक लोग हैं. महाबळेश्वर 10, पंचगणी 29. आता कसा एकदम तरुण वाटतोय हा डोंगर. आता डोक्याच्या ह्या साईडला एक गोप्रो घेऊन बसवला पाहिजे. व्ह्यू जात आहे साईडला. एकाच काकाकडे 2-3 खाल्ल्या. जेन्युइनली घेणार होतो, पण ते बोलले की 1-2 दिवसच टिकतात स्ट्रॉबेरीज, तर मग फायदा नाही आहे घेऊन. वैसे तो शरीफ वर्ग का इन्वेंशन ही हमसे हुआ है, इतने शरीफ है हम. आता वाजलेत 11:56. आपण आहोत आता 10 मिनिटं लांब आपल्या डेस्टिनेशन पासून. आपल्याला एक अर्जंट काम करायचं, वॉशरूमला जायचं आहे. A few inches later. स्वच्छ सुंदर हरित महाबळेश्वर. यस, हरित महाबळेश्वरमध्ये माझं सुद्धा कॉन्ट्रीब्युशन आहे. आता समझ रहे हो आप? समझ रहे हो? नाही, मला थँक्यूची गरज नाही. माझं काही नाव बिव पण लिहायची गरज नाही कुठेच. इस प्यार को क्या नाम दूं. राईड पुढचा करतोय, हेल्मेट त्या पोरीने घातलंय. आता संकेतला मी बोलणार आहे की मॅप्रोला गेलोय. हॅलो 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 हॅलो, मी मॅप्रो गार्डनला पोहोचलोय. A few moments later. अरे भाई, इकडे कसं काय? भावा कसा आहेस? बरा आहेस ना? मस्त, एकदम एकदम मस्त चालू आहे. कसा आहेस भावा? निखिल वैभव भाई याने आज मला रंगे हातच पकडला डायरेक्ट यार. जस्ट फोन करून बोललो मॅप्रोला आहे आणि पाठीमागूनच आलाय. माझी लाईव्ह लोकेशन होती ना त्याच्याकडे, त्याच्यामुळे. ट्रॅफिक काय फरक आहे याच्यात आणि त्याच्यात? 2 व्हरायटीज आहेत. एक मी खाल्ली ती आंबट गोड होती. तो बोलतोय की हा त्याच्यापेक्षा जास्त गोड असणार. ती चांगली आहे. कशी लाज नाही वाटली का रे शिंदे? लाज नाही वाटली? हा, टेस्ट करून चाललाय पळून. हा, जनता माफ नाही करेगी. आम्ही आता पोहोचलोय महाबळेश्वर मॅप्रोमध्ये. फ्रीमध्ये वाटतंय. धबधबा आहे वाटतं इथे, पाण्याचा आवाज येतो. अच्छा, हां, आर्टिफिशियल धबधबा आहे. मासे बघा, मासे. आता झालाय फोटोशूट. मग आता सँडविच आणि पिझ्झा खाऊ. हे बघा, हे इथे रेस्टॉरंट आहे. ऑर्डर दिली. आता जरा फिरून बघतो आम्ही कसं वाटतंय सगळीकडचं. स्ट्रॉबेरी काढते. स्ट्रॉबेरी आहे काय बाई? स्ट्रॉबेरी. 1 hour later. करून यांना लेकला आलोय आपण. हा बघा लेक. मला निखिलचा एक मित्र भेटलेला आहे, शेख खाडे. महाराष्ट्र सुरक्षा बल फोर्स MSF. ए भाई आईस कुठं? आता आमच्या स्ट्रॉबेरी डेनमधून आम्ही स्ट्रॉबेरी क्रीम खाऊन निघालोय. ही भारी होती स्ट्रॉबेरी क्रीम. मॅप्रोपेक्षा चांगली लागते. मॅप्रोपेक्षा बेस्ट आहे. खूप वेळानंतर ऊन पाहिलंय आम्ही, खूप वेळानंतर. एंट्री गेट छत्रपती शिवाजी महाराज. आय होप दिसतंय मंदिराचं शिखर.
या इथे कृष्णा, पेना, कोयना, सावित्री, गायत्री या 5 नद्यांचा संगम आहे. त्या व्यतिरिक्त भागीरथी आणि सरस्वती नद्या ह्या लुप्त नद्या आहेत. झाले दर्शन आता आमचं एकदम मस्तपैकी. आता आम्ही चाललो आहोत सातारा नाही कंसेवाडी. 170 किलोमीटर आहे. 3.5 तास तर लागतील आता. चला भेटतो डायरेक्ट गाडीवरती. Wait for it. Wait for it. Wait for it. अरे वा, अरे वा. मज़ा आया और मैं ये जो मज़ा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूँ.